हॅलो नमस्कार, मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा स्वागत करते। कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। बघू शकतात माझी काय धडपड चालू आहे। तर ही आहे गोधडी। तर गोधडीला मी नवीन कवर लावत आहे। ह्या गोधडीबद्दल थोडंसं सांगू इच्छिते की ही गोधडी मी स्वतः शिवली होती। सगळ्यात पहिली गोधडी लग्नानंतर जी शिवली होती ती मी स्वतःहून। तर ही गोधडी शिवली होती आणि सासूबाईंचं त्याला नऊवारी लावलेली होती। ही खूप सॉफ्ट गोधडी आहे आणि आतमधलं जे काही भरलंय तेही खूप सॉफ्ट असे कपडे भरले होते। तर पूर्वेशला ही गोधडी खूप जास्त प्रिय आहे, त्याला सॉफ्ट वाटते म्हणून हीच गोधडी तो अंथरायला घेतो। कुठेही झोपेल, गादीवर, सोफ्यावर, तर ही गोधडी तो आधी अंथरतो आणि मग त्यावर झोपतो। तर आता खूप वर्ष झाले या गोधडीला शिवून, तर ती थोडी फाटली होती आतमध्ये। तर आतमध्ये तिला शिवून घेतलं होतं आणि सासूबाईंची दुसरी ही नऊवारी आहे, त्याचं असं कवर टेलरकडून मिस्टरांनी शिवून आणलं होतं। ते कवर मी याला घालत आहे। कवर घातल्यानंतर छान त्याला असे टाके घालून घेणार आहे चारी बाजूंनी। तर ह्या प्रत्येक घरामध्ये आता गोधड्या असतातच आणि गोधडीसोबत सुद्धा आपल्या आठवणी जोडलेल्या असतात। आईची असते, आजीची असते, मावशीची असते, ह्या साड्या, हे कापड यांच्याशी आपल्या काही आठवणी जोडलेल्या असतात। तर चला, एक माझी कविता आहे मी स्वतः लिहिलेली गोधडी ह्या विषयावरती, ती तुम्हाला मी ऐकवते। नक्की ऐका लक्ष देऊन। माझ्या कामाकडे कमी लक्ष द्या, माझ्या कवितेकडे जास्त लक्ष द्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली। जुन्या कपड्यांच्या तुकड्याने जोडलेली, जुन्या कपड्यांच्या तुकड्याने जोडलेली, अन आईने मायेच्या दोऱ्याने शिवलेली, अन आईने मायेच्या दोऱ्याने शिवलेली। नसली जरी आई सोबतीला, देते ऊब आईच्या कुशीची, नसली जरी आई सोबतीला, देते ऊब आईच्या कुशीची। जाडजूड आणि आरामदेह, गादीला तोड नाही गोधडीची, जाडजूड आणि आरामदेह, गादीला तोड नाही गोधडीची। आजीच्या लुगड्याचे फाटके तुकडे जोडीला, आजीच्या लुगड्याचे फाटके तुकडे जोडीला, आठवणींचे क्षण रोज माझ्या घरात संगतीला, आठवणींचे क्षण रोज माझ्या संगतीला। पांढरी, हिरवी, पिवळी छटा वेगवेगळ्या रंगांची, पांढरी, हिरवी, पिवळी छटा वेगवेगळ्या रंगांची। कोणती गोधडी कोणाची, शर्यत लागते पिटुकल्यांची। हिवाळा असो वा पावसाळा, हवी हवीशी गोधडी वाटते, हिवाळा असो वा पावसाळा, हवी हवीशी गोधडी वाटते। स्पर्श तिचा करताच मनी, आईची हृदयी आठवण दाटते, आईची हृदयी आठवण दाटते। तर अशी होती गोधडी ह्या विषयावरती माझी कविता। आवडली असेल तर नक्की सांगा। गोधडी शिवून झाल्यानंतर म्हणजे सकाळची कामं तर आधीच आटोपली होती आणि गोधडी शिवून घेतली, त्यानंतर मी दुपारी ही कामं काढली आहेत। तर दिवाळीची बरीच साफसफाई सगळ्यांची झाली असेल, पण मी आरामात साफसफाई करते। माझे हॉल आणि बेडरूम झालेला आहे, तिथं मला मिस्टरांची मदत लागते, पण किचनमध्ये मी स्वतः सगळं करते। तर हाईटवर जर काही असेल ते त्यांना मी मदतीला घेते, पण बाकी सगळं तर मी स्वतःच करते। तर मी घाई गडबड न करता, धावपळ न करता रोज एक एक कप्पा क्लीन करायला घेते। बऱ्याच जणांचं असं असते की एकाच दिवसात किचन झालं पाहिजे। कोणी सांगितलं आहे, कोणी एवढी धडपड करायला सांगितली आहे? आपलं किचन आहे, सणवार अजून वेळ आहे त्याला, आपण 2-3 दिवसामध्ये आरामात आपलं किचन क्लीन करू शकतो। एका दिवसात जर किचन क्लीन नाही झालं तर कोणी आपल्याला शिक्षा देणार नाही आणि किचन वेळेतही आपण स्वच्छ करू शकतो। मग धावपळ का करायची? आपण खूप धावपळ करतो, एकाच दिवसात सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि नंतर मग ऐन सणाच्या वेळेस आपण अगदी हिरमसून जातो, चेहरा उतरलेला असतो, आजारी पडतो, अगदी थकवा येतो आणि मग सण साजरा करण्याचा आपल्याला उत्साह राहतच नाही। त्याऐवजी आपली कामं जी आहेत ती आरामात करा, अगदी टेन्शन न घेता करा। एक एक काम आपण हातावेगळं करत राहायचं रोज। आणि अशी तर आपण क्लिनिंग करतच असतो, पण आपण सणावाराला डीप क्लिनिंग करतो, खासकर आपण दिवाळीला। डीप क्लिनिंग करताना सुद्धा एक एक कप्पा तुम्ही आरामात क्लीन करू शकता, धावपळ न करता, न थकता, अगदी व्यवस्थित आरामात। मी सकाळी लवकर उठते, सकाळी माझा योगा, नंतर पाणी वगैरे, नळाचं पाणी, अंघोळ, देवपूजा, नंतर टिफिन,
हे सगळं करता करता मला खूप वेळ होऊन जातो, 10-10:30 होतात. नंतर सासूबाईंना जेवण, गरम चपात्या वगैरे देण्यानंतर मग मी जेवण, मग आमची भांडी, हे करता करता एनर्जी माझी लूज पडते. माझ्या वयाच्या ज्या माझ्या मैत्रिणी असतील त्यांचं पण तसंच होत असेल. मग एनर्जी लूज असताना तेव्हा परत आपण एवढी सगळी कामं करायचं म्हणजे तब्येत खराब करायची. तर मी काय करते, म्हणजे सकाळची कामं झाल्यानंतर मी ब्रेक घेते. जेवण झाल्यानंतर 1 तास तरी मी आराम करते आणि आराम झाल्यानंतर मग एक नवीन ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येते आणि तेव्हा ह्या कामाचा जो आहे तो उत्साह जरा वेगळाच असतो. मग छान उत्साहाने आपण हे कामं आपण हातावेगळी करू शकतात. तर मी माझ्या ट्रॉलीचा एक कप्पा काढलेला आहे, वरचे जे बॉक्स आहे त्यांचा मी एक कप्पा काढलेला आहे. त्यातले जे माझे कंटेनर आहे, एअरटाईट कंटेनर मी रिकामे केले आहेत. सगळेच एका ताटामध्ये मी काढून घेतलं आहे. त्यामध्ये वाट्या आहेत, त्यामध्ये काढून घेतलेलं आहे. काही गोष्टी मी पॅकेटमध्येच ठेवते, जसं 2-3 डाळी असतील ज्या आपण कधीतरी वापरतो, त्या मी एकाच कंटेनरमध्ये ठेवते. तर अशा काही गोष्टी आहेत त्या मी सगळ्या काढून घेतल्या आहे आणि कंटेनर छान क्लीन करून घेत आहे. तर कसं आपण एक एक करत राहिलं तर व्यवस्थित होतं आणि आपल्याला थकवाही जाणवत नाही. तर म्हणून मी आज पहिला कप्पा काढला आहे आणि त्याला सगळे सामान त्यातून काढून घेतलेलं आहे. अगदी सगळे रिकामं करून घेतलेलं आहे. तर हे जे मी डबेसुद्धा मी जास्तीचे ठेवत नाही घरामध्ये, कारण किचन छोटा आहे. जे ऑर्गनायझर आहे त्या स्पेसमध्ये जेवढे बनवले आहेत तेवढेच बनले आहेत. त्यामध्ये ठेवायला आपल्याला असे काही मी डबे घेतले आहेत. तर आपण जे डबे वगैरे जेव्हा घेतो ना, आपण विचार करत नाही की आपल्या त्या मांडणीमध्ये किंवा आपल्या त्या बॉक्समध्ये किंवा त्या कपाटात बसेल किंवा नाही बसेल. तर आपण फक्त डिझाईन आणि छान म्हणजे दिसतं, पण मग नंतर जेव्हा त्यांना आपण ऑर्गनाईज करतो तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो, कारण की ते त्या एरियामध्ये ते बसत नाही. घेताना आपण छान असे डिझाईनचे अगदी कोरी काम असलेले वगैरे असे कंटेनर घेतो, मग ते घासताना आपल्याला त्रास देतात. तर मी इथं काही टिप्स देईल की कंटेनर घेताना आपण आधी आपला स्पेस आपण आठवा. जेव्हा आपण जातो मार्केटला तर किती स्पेस आहे त्या हिशोबाने आपण कंटेनर घ्यायचे. तर मी असे लांबोटे जे कंटेनर ते घेतले आहेत, अगदी असे उभे कंटेनर आहेत ते, आणि जे गोलाकार म्हणजे लांब भरण्यासारखे जे घेतले आहेत त्यांनाही स्पेस कमी लागेल अशा पद्धतीचे, ज्यावरती अगदी अजिबात डिझाईन वगैरे नाही आहे अशा पद्धतीचे मी कंटेनर घेतले आहे, जे मला घासायलाही त्रास होणार नाही आणि छान दिसायलाही होतील आणि स्पेसमध्ये मुख्य म्हणजे स्पेसमध्ये व्यवस्थित मावतील. आणि स्पेसमध्ये जसं छोट्या डब्यांवरती मोठ्या डब्यांवरती छोटे डबे अशा प्रकारे आपण ठेवू शकतो. तर स्पेसही आपला छान उपयोगात पडेल आणि बऱ्याचशा वस्तू त्यामध्ये येतील. तर माझे डबे वगैरे मी छान असे घासून घेतले आहेत आणि हॉलमध्ये सुकायला ठेवून दिले आहेत व्यवस्थित फॅनखाली. आणि इथं तो जो कप्पा आहे तो घासून घेत आहे. तर वर चढली आहे, अगदी बिना टेन्शनने आरामात मी करत आहे हे काम. आणि व्हिडिओ फास्ट ठेवला आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की माझी किती घाई गडबड आहे, पण मी हे आरामात केलं होतं. अगदी दुपारचा वेळ होता माझा. मी 3 वाजेपासून लागले होते, तर माझं 5:30 वाजेपर्यंत हे सगळे कामं झाले होते. पुढचं काम आहे तेही मी केलं आहे, तेही तुम्हाला दाखवणार आहे की पुढे मी अजून काय केलं आहे. तर याला स्वच्छ आता घासून घेत आहे. हा जो माझा बॉक्स आहे फक्त ऑनली त्यालाच मी क्लीन करत आहे. आणि एखाद्यालाच आपण छान एखाद्या दिवशी व्यवस्थित केलं तर व्यवस्थित काम होते. आपल्याला दुसराही करायचा आहे, तिसराही करायचं आहे, हे आपल्या मेंदूमध्ये फिरत असतं की हे एवढं करायचं आहे, एवढं करायचं आहे. आणि करता करता आपल्याला एकही धड स्वच्छ होत नाही, कुठं ना कुठं राहून जातं. तर एक एक केलं तर छान क्लीन होतं. तर बघा स्वच्छ झालेलं आहे. तर उंचावर चढून मी काम केलेलं आहे. थोडीशी भीती वाटते चेअरवरती चढायला, स्लिप वगैरे व्हायला. तर ते क्लीन करून घेतलं आहे मी, बघू शकतात. कंटेनर सुकल्यानंतर सामानही ठेवून घेणार आहे त्यामध्ये. तर अशा पद्धतीने मी एक एक बॉक्स मी करून घेणार आहे, 1-1, 2-2 बॉक्स, टाईल्स वगैरे हे सगळे प्रत्येक दिवशी मी थोडं थोडं काम करून घेईल. दिवाळीच्या आधी माझं सगळं होऊन जाईल आणि फराळ वगैरे काही बनवायचं असेल तर तेही बनवेल. तर अशा पद्धतीने आपण आपल्या कामाचं थोडंसं नियोजन आखलं तर आपली कामं सोपं होतात. फक्त करायचं म्हणून अगदी किचनमध्ये घुसलं आहे आणि सगळं करायला घेतलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण आजारी पडलो आहे, हे होता कामा नये. तर माझे कंटेनर सुकत होते तोपर्यंत म्हटलं चला आज फ्रीजचं हे काम आटोपून घेऊया, कारण की लागलीच तर काही संध्याकाळी स्वयंपाकाला लवकर लागलं जात नाही. आम्ही 8-8:30ला वगैरे जेवण करतो. खूप वेळ होता माझ्याकडे.
आणि फ्रीजचं कामही डीप क्लीनिंग करायची होती, खूप दिवसापासून केली नव्हती. वरच्यावर क्लिनिंग तर होतच असते. तर आता मी पूर्ण फ्रीज रिकामं करून घेतलेलं आहे. सगळ्या काही वस्तू मी बाहेर काढून घेणार आहे आणि जे काही त्याचे जे पार्ट आहे जे बाहेर निघू शकतात त्यांना मी काढून घेणार आहे धुवायला. फ्रीज पण मी पुढे सरकून घेतला होता, रिकामे केल्यानंतर इझिली तो सरकला आणि त्याच्या मागचं जाळं जळमटं काढून स्वच्छ पुसून घेतली. ती मागची भिंत, फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं आणि फ्रीजला परत तिथं लावून दिलं आणि त्याचे जे पार्ट आहेत ते मी आता स्वच्छ करून घेत आहे. फ्रीजचे मी जे मॅट आहे ते मी तुम्हाला दाखवले होते, तशा पद्धतीचे ते मी घेऊन ठेवते. म्हणजे ते लावलेले असले की दूध, तूप काही जे काही सांडलं जर झालं तर ते डायरेक्ट आपले हे जे पार्ट आहेत फ्रीजचे ते खराब होत नाही. तर ते सुद्धा काढले आहे, तेही स्वच्छ करून घेत आहे. महिन्यातून 2 महिन्यातून ते वरच्यावर क्लीन होतच असतं, पण आज मी हे डीप क्लिनिंग करून घेत आहे. तर इथं बसल्या बसल्या सासूबाईंनासुद्धा मी थोडं काम सांगितलेलं आहे, कारण त्या सारख्या मला येऊन विचारत होत्या की मी काही मदत करू का, काही मदत करू का. आता ते 85 वयाच्या वर्षाच्या आहेत, त्यांना मी कसं काय काम सांगणार. तर म्हटलं फक्त मला बसून तुम्ही भाजीची बास्केट रिकामी करून द्या तेवढी. तर त्या मला ते भाजीची फ्रीजमधली बास्केट आहे ते रिकामी करून देत आहेत, म्हणजे मला क्लीन करायला बरं पडेल. त्यांनी तेवढं मला क्लीन करून दिलं. मला चला तेवढीच हेल्प खूप झाली मला. तर इथं त्यांनी मला बास्केट क्लीन करून दिली आणि मी सगळेच पार्ट स्वच्छ असं घासून घेतले आणि त्यांना निथरट ठेवले. त्यानंतर फ्रीजही छानपैकी अगदी हलक्या म्हणजे सॉफ्ट ब्रश येतो त्याने घासून पुसून घेतलेलं होतं आतले पार्ट. आणि फ्रीजची जेव्हा तुम्ही डीप क्लीन करता तर सगळ्यात आधी बटन बंद करायला विसरू नका. फक्त बटन बंद करून चालणार नाही, तर पिनसुद्धा आपण बाहेर काढून घ्यायची आहे आणि मगच पूर्ण फ्रीज आपण क्लीन करायचं आहे. तर इथं सासूबाईंनी सगळा कचरा त्यातला काढला होता आणि इथं मी बघा जे पार्ट निघाले नव्हते, जे निघू शकत नव्हते त्यांना मी क्लीन करून घेत आहे. काढण्याचा प्रयत्न केला पण ते निघाले नाही, तर तिथंच त्यांना बसून मी क्लीन करून घेतलेलं आहे. तर अगदी त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेलं आहे आणि सामानही बघा मी बऱ्यापैकी लावून दिलं आहे आणि सगळे त्याचे पार्टसुद्धा लावून घेत आहे. तर बघा एका दिवसामध्ये माझी 2 कामं आणि पूर्ण दुपारचा मी उपयोग करून घेतला आहे. आरामही झाला आहे, कामही झाले आहेत आणि अशा प्रकारे माझं संध्याकाळ व्हायच्या आधी माझं हे कामही झालं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही दिवाळी सफाईचं नियोजन करा, थकवा अजिबात होणार नाही आणि सण खूप छान साजरा होईल. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.